थोडं पुढं पुढं सरतो कसं मध्ये जाणार कमी कमी या पुढं पुढं या बोलणं काळाचा फक्त पुढं पुढं सरकायचं बोलायला परवानगी नाही जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेशा परम मंगलमय परात्पर परमेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्त वंशा कल्पतरु तरित पितांबर धारी भगवान श्री कन्हैयाची वाङ्मयन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराणाच्या चरण कमली आपण सर्वांनी काया वाचा मनाने नमस्कार करून ग्रामदेवता असणारी श्री आदिशक्ती लखमा देवीच्या चरणारविंदे आपण साष्टांग प्रणिपात करून श्री हरी परमात्म्याची कथा जो परमात्मा करतो हा करतो अन्यथा करतो असा तो परमात्मा आणि त्या परमात्म्याची कथा तापलेल्या जीवाला शांत करणारी कथा दुःखी जीवनामध्ये शांत करणारी कथा दुःखी जीवनामध्ये सुखाचा नित्य वर्षाव करणारी कथा आणि श्री हरी परमात्म्याची सुंदर ही भागवत ग्रंथाची कथा भागवत कथा या ज्ञान मंडपामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व भक्तांच्या चरणकमली या बालकाचा साष्टांग प्रणिपात आज कथेचा शेवटचा दिवस आहे माणसाच्या जीवनामध्ये शेवटचा दिवस हा नक्की ठरलेला आहे शास्त्र असं सांगतं तो कोमराय सांगतात उपजल्या पिंडा मरण सांगाती पिंड म्हणजे देह जो जीव जो देह धारण करून जन्माला येतो त्याला एक दिवस मरण निश्चित आहे शास्त्र तर याच्या पुढे जाऊन सोपं करून सांगतो बघा तुम्हाला शास्त्र असं सांगतं की अर्थात ज्या दिवशी माणसाचा जन्म झाला ज्या दिवशी एखाद्या जीवाचा जन्म झाला त्याच दिवशी तो जीव जाण्याची तारीख सुद्धा आणि वेळ आणि काळ ठरवून आलेला असतो म्हणून शेवट अर्थात 7वा दिवस आणि त्या अनुषंगाने आपण सर्वजण उपस्थित आहोत कालच्या कथेमध्ये श्री हरी परमात्म्याच्या भक्तांचं चरित्र वर्णन करत असताना भगवान श्री कन्हैयाच्या अनन्य साधारण अर्थात महत्वपूर्ण भक्तीने भक्तीच्या अग्रगण्य टोकावर विराजमान झालेल्या आणि विराजमान झालेल्या सर्व गोपींचं चरित्र परमात्म्याने सुंदर बासरी वाजवली सगळ्या गवळणी जगाच्या मालकाकडे येतात परमात्म्याला विनंती करतात देवा आमचा अंगीकार करा तुमचं सुख आम्हाला द्या देवा दुसरं काही नाही परमात्म्याने व्रत सांगितलं कात्यायनी देवीचं व्रत झालं देवी सुद्धा प्रसन्न झाली जगाच्या मालकाची सुद्धा कृपा झाली आणि त्याच वेळेला जगाच्या मालकानं गोपींची इच्छा पूर्ण केली आणि म्हणून त्याच गोपीच्या लीलामध्ये अर्थात तिचंच नाव आहे रासलीला रासलीला म्हणजे देव आणि भक्ताचं संग आहे देव आणि भक्तांचं मिलन म्हणजे रासलीला आहे आणि म्हणून अशी रासलीला त्याच्यानंतर सुंदर त्या ठिकाणी भगवान परमात्मा पुढची लीला करण्याचं ठरवतात ज्याच्यासाठी प्रामुख्याने कृष्ण अवतार धारण केला ते अर्थात कार्य ती लीला म्हणजे कंसाचा वध ज्या वेळेला माझा परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला आणि त्याच वेळेला त्याच दिवशी जी माया होती त्या मायेनं सांगितलं अरे कंसा मला काय मारतोस
मला मारण्याचा प्रयत्न केलास तरी मी मरणार नाही, पण कंस आई मला काय मारतोस, पण खऱ्या अर्थाने तुला मारणार तर माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे, तुझं लागी वधी उपजला माझा हरी. खऱ्या अर्थाने माणसाचं संकट, माणसाचं मरण माणसाला समोर दिसल्याच्या नंतर माणसाला सहज भीती वाटते, सहज भीती वाटते. कंसानं त्याच दिवशी मीटिंग बोलवली आणि मीटिंग मध्ये सांगितलं, जो कोणी माझ्या काळाला, माझ्या वैऱ्याला मारेल त्याला मी अर्धराज्य बक्षीस देणार आहे. आणि कोण विडा उचलणार, कोण विडा उचलणार? मग सगळ्यात पहिला विडा कन्हैयाला मारण्याकरता, कंसाच्या काळाला समाप्त करण्याकरता एकीनं विडा उचलला. एक पुरुष नाही तर एका स्त्रीनं त्या ठिकाणी विडा उचलला आणि त्या स्त्रीचं नाव होतं पूतना. पू म्हणजे वाईट आणि तण म्हणजे शरीर. जिचं वाईट शरीर आहे तिचंच नाव पूतना आहे. त्या पुतण्यानं विडा उचलला आणि कंसाला सांगितलं, कंसा मूर्ख आहेस म्हणले तो, लका तुला काही कळत नाही रे. अरे काल जन्माला आलेल्या पोराला मारण्याकरता अर्ध राज्य बक्षीस द्यायचं काय गरज आहे? हा, अर्ध राज्य द्यायची काहीच गरज नाही. आणि म्हणून अर्थात मला दुसरं तिसरं काही नको. एखादी अर्थात दीपावलीला साडी घे म्हणले, मला दुसरं काही नको. बस अर्ध राज्य नको, एक गाव सुद्धा नको, अर्ध गाव सुद्धा बक्षीस नको. फक्त अर्थात मला एखादी साडी, चोळी, बांगडी भर, बस बोलवण कर, काही हरकत नाही. कंसाला ते सुद्धा ते पटलं महाराज. आणि कंस सुद्धा नांदेडला गेला, हदगावला गेला. नांदेड मधून अर्थात फार मोठी एक पैठणी आणली, सुंदर शेला पितांबर आणला आणि महाराज पुतनेची बोलवण केली. सुंदर तिच्या प्रमाण म्हणेल तसा शालू आणला, बोलवण केली. आणि महाराज ही पुतना परमात्म्याला मारण्याकरता निघाली, पण कशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे. जशी देवांगण आहे, जशी स्वर्गामधल्या अप्सरा आहेत, जशा स्वर्गामधल्या मेनका आहेत, जशा स्वर्गामधल्या रंभा आहेत, अर्थात रंभा, मेनका, उर्वशी अर्थात अप्सरा, ह्या स्वर्गामध्ये राहणाऱ्या स्त्री आहेत महाराज. अरे अप्सरेला लाजवेल असं तिनं रूप धारण केलं. खऱ्या अर्थाने मायबाप, या कथेचा भाव एकच आहे. माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने माणसानं वरून दिसायला कसं असलं तरी चालेल, पण अंतःकरणातून माणसानं चांगलं असावं. इस जगत में सबसे बड़ी नौटंकी ये है, आदमी ऊपर से तो अर्थात अच्छा दिखता है, लेकिन अंदर से तो बहुत गंदा दिखता है. हाँ? सगळ्यात मोठी नौटंकी आहे. म्हणजे हे नाटक आहे, सगळ्यात मोठं नाटक आहे. माणसं वरून दिसायला एकदम सुंदर दिसतात, पण आतून मात्र हलाहल विष आहे. तसंच आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, अरे बाबा वरच्या रंगाला तुम्ही भुलू नका, वरच्या रंगाला भुलू नका. आणि वरच्या रंगाला अर्थात तुम्ही जर भुलत असाल तर खऱ्या अर्थाने तो रंग दिसण्यापुरता तिथपर्यंत नाही, तर तोच रंग एक दिवस आपल्याला फसवल्याशिवाय राहणार नाही, फसवतो. म्हणून अर्थात महिला मंडळी अर्थात तुम्हाला नाही विचारणार, पण इकडे पुरुष मंडळीला विचारेल की अर्थात ज्या वेळेला तुमचे सगळ्यांचे लग्न झाले, बघा मला वाटतं इथं जे खाली बसले सगळ्यांचे लग्न झाले, तुमचं गजभाऊच्या मागचे झाले, झाले. तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारतो, ज्या वेळेला तुमची अर्धांगिनी, तुमची पत्नी तुम्ही पाहायला गेला, खरं सांगा, खरं सांगा, खोटं बोलायचं नाही. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पत्नीला, अर्धांगिनीला पाहण्याकरता गेला, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या पत्नीचा चेहरा पाहला की तुमच्या पत्नीचं अंतःकरण पाहिलं? चेहरा पाहिला. मग सोयरी कशावर होते? चेहऱ्यावर होते. अंतःकरणावर होते का? नाही. अरे चेहरा जिथं पाहला जातो आणि चेहऱ्यावरून अर्थात सोयरी जर होत असेल तर नक्कीच अर्थात तोच चेहरा एक दिवस आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर अर्थात एक गाणं आहे बघा, चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना, दिल में उतर कर देखो ना. अरे काय पाहलं? चेहरा. पण
हे गाणं हे गीत आहे, पण गीतातला या गाण्यातला भाव महत्वाचा आहे. चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो, जैसा राहे तैसा गावे तरीका देव दुनिया. म्हणून आपण ज्या वेळेला पत्नी पाहायला जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण तिचं अंतकरण नाही तर तिचा स्वरूप पाहतो, तिचा अर्थात चेहरा पाहतो. पण खऱ्या अर्थाने जिथं चेहरा पाहायला जातो दादा त्याला संसार म्हणतात, आणि जिथं अंतकरण पाहिलं जातं ना त्याला परमार्थ म्हणतात. म्हणून मी सांगून गेलो ना तुम्हाला, अर्थात 2 दिवसापूर्वी सांगून गेलो, आपल्या जीवनामध्ये अर्थात परमार्थ करत असताना 2 प्रकारचा परमार्थ आहे. एक शरीराचा परमार्थ आहे आणि एक अर्थात अंतकरणाचा परमार्थ आहे. शरीराचा परमार्थ म्हणजे कृतीचा परमार्थ म्हणतात आणि अंतकरणाचा परमार्थ त्यालाच त्या ठिकाणी वृत्तीचा परमार्थ म्हणतात. म्हणून जीवनामध्ये संसार हा शरीरानं करावा आणि परमार्थ अंतकरणाने करावा. पण आपलं उलट चाललंय बघा, आपण संसार अंतकरणानं करतो आणि परमार्थ शरीरानं करतो. पण लक्षात ठेवा, एक वाक्य बोलून जाईल, अरे कृतीनं केलेल्या परमार्थाची दखल, कृतीनं केलेल्या परमार्थाची दखल हा समाज घेत असतो, पण वृत्तीनं आणि अंतकरणाने केलेल्या परमार्थाची दखल आई रखमा देवी घेत असते. म्हणून अर्थात आपण ठरवायचं की आता आपण कुठून परमार्थ करायचं. म्हणून परमार्थ त्याला म्हणतात, अंतकरणाने जे केलं जातं त्याचं नाव परमार्थ आहे, शरीराने केलं जातं त्याचा संसार नाव आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने माणसं आतून अर्थात कसे जरी वरून कसे जरी असले तरी चालेल, पण आतून मात्र शुद्ध असावे लागतात, शुद्ध असावे लागतात. म्हणून अर्थात ही पुतना मावशी खऱ्या अर्थाने दिसायला एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती. महाराजांनी वर्णन केलं बघा, नामदेव महाराज रासलीलेच्या अभंग संहितेमध्ये एक प्रमाण देतात, ती कशी दिसायला होती, एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती जशी देवांगना असते. देवांगनामध्ये म्हणजेच अर्थात स्वर्गामध्ये ज्या स्त्रिया असतात तिला सुद्धा लाजवील असं तिचं रूप होतं. म्हणून अशी ही पुतना मावशी निघाली आणि तिनं देवाला मारण्याचा प्रयत्न केला, पण जगाच्या मालकाने तिचा सुद्धा उद्धार केला. पुतना म्हणजे खऱ्या अर्थाने दुसरं तिसरं अर्थात एखादं पात्र नाही, पुतना म्हणजे खऱ्या अर्थाने हा एखादा जीव नाही. आणि पुतना म्हणजे अर्थात त्या ठिकाणी आपल्या अंतकरणामध्ये वास करणारी वासना आहे, आपल्या अंतकरणामध्ये वास करणारी वासना आहे. ज्या वेळेला गोकुळामध्ये आनंद झाला ना दादा, एवढा आनंद झाला, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. किती आनंद आहे गोकुळीच्या, गोकुळीच्या, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाने आनंद यारणारे, बाळकृष्ण नंदाने आनंद यारणारे, आनंद यारणारे, आनंद यारणारे. गोकुळीच्या, गोकुळीच्या, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या, गोकुळीच्या, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. आणि म्हणून गोकुळामध्ये एवढा आनंद आहे, पण ऐका अर्थात ते गोकुळ आपल्याला घ्यायचं नाही. एक अर्थात गाव आहे, त्या गावाचं नाव गोकुळ आहे, पण त्या गोकुळाचा आपल्याला विचार करायचा नाही. गोकुळ म्हणजे अर्थात आपलं अंतकरण, गोकुळ म्हणजे आपलं अंतकरण. अरे ज्या वेळेला भगवान परमात्म्याचं प्राकट्य, भगवान परमात्मा जन्माला आपल्या अंतकरणामध्ये येतो, जन्माला म्हणजे त्याची भक्ती केल्याच्या नंतर त्याची गोडी आपल्या अंतकरणाला लागते, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मायबाप
अरे ज्या वेळेला अंतकरणाला गोडी लागते त्यावेळेला ती वासना जागी होते आणि तीच वासना एकदा जागी झाली की अंतकरणामध्ये झालेलं सुख, अंतकरणामध्ये प्राप्त झालेला आनंद, अंतकरणामध्ये प्राप्त झालेलं समाधान एका क्षणामध्ये नष्ट करून टाकते. तिचं नाव आहे वासना आणि तिचंच नाव आहे पूतना. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिचं नाव पूतना आहे. अशा प्रकारे त्या पुतनेचा सुद्धा उद्धार जगाच्या मालकाने केला. अरे परमात्म्याला मारण्याकरता अनेक प्रकारचे दैत्य पाठवले, अनेक प्रकारचे. काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविले. भरपूर दैत्य सांगता येत नाही एवढे दैत्य मारले. एक नाही, दोन नाही, मोजता येणार नाही एवढ्या दैत्याचा उद्धार जगाच्या मालकाने केला. पण ज्याला पाठवायचं तो तिकडेच चाललाय म्हणून मारण्याचा प्रयत्न करण्याकरता बरेचसे दैत्य पाठवले. पण त्या ठिकाणी परमात्म्याला धक्का सुद्धा लागत नाही. काय करावं? काळजी पडली कंसाला आणि कंसानं ठरवलं अर्थात त्या ठिकाणी काळाला तर मारायचं आहे, पण मारणार कोण? अर्थात चिंता लागली. नारदाची स्वारी आली आणि नारदानं पाहिलं, कंसाला विचारलं, का रे कंसा, फार चिंता लागलेली दिसते तुला, तुझ्या चेहऱ्यावर दुःख दिसतं, चेहरा सुकून गेलाय, चेहरा पडलाय म्हणले, काहीतरी विचार तुझ्या डोक्यामध्ये खेळ खेळतोय, काय काय दुःख काय तुझं? त्यावेळेला सांगितलं, महाराज माझा काळ वाढतो, जसा तो काळ का वाढायला लागला तसं तसं माझं अंतकरण सुद्धा दुखायला लागलं. म्हणून तर एक गीत आहे बघा. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंसाला गोड बोलतो, मथुरेत कंसाला गोड बोलतो, मथुरेत कंसाला गोड बोलतो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, आपल्याला एवढंच घ्यायचं. राधिकेच्या प्रेमासाठी रस केला आहे. ते गाणं जरी असेल तरी गाण्यातला भाव आहे बघा. एक लक्षात ठेवा गडे, आपली जशी अंतकरणाची वृत्ती असते तसा त्याचा भाव निघत असतो, तसा त्याचा भाव निघत असतो. गाणं जरी असेल त्या गाण्याचा भाव महत्वाचा आहे. गाणं आहे म्हणून अर्थात ते शब्द इकडे वापरायचे नसतात, या वृत्तीचा या मनाचा मी नाही. पण खऱ्या अर्थाने जे गाणं त्याच्यातला भाव आपल्याला कळावा आणि तो भाव आपल्या लक्षात आणण्याकरता, कथा लक्षात आणण्याकरता अर्थात गाणं जरी असेल, गीत जरी असेल तरी अर्थात वक्त्यानं ते बोल घ्यावे असे आमचे गुरुवर्य सांगतात. म्हणून गोकुळामध्ये परमात्मा वाढतो आणि मथुरेमध्ये कंस मामा बोट मोडतोय की नाही. सध्याच्याला आता कंसानं बोट का मोडावे? बोट मोडण्याचं काम त्या ठिकाणी पुरुषाचं नसतं, बोट मोडण्याचं काम हे तुमच्याकडे आहे, ठीक नाही. तुमची भांडण लागली आणि अर्थात भांडण करत असताना एक महिला दुसऱ्या महिला बसतो, ठीक नाही. असं होते, असं होते. पण कंस हा राजा होता तरी सुद्धा तो बोट मोडतो, ठीक नाही.
बोट मोडतो. पण का बोट मोडतो, कधी बोट मोडतो ऐका ना, ज्या वेळेला एखाद्याला हरवण्याकरता नाही ते प्रयत्न करावे तरी सुद्धा पुढचा जर हरत नसेल तर त्या वेळेला माणसं सहज अर्थात त्या ठिकाणी बोट मोडतात, महिला बोट मोडतात. माय रांड कशीच ऐका ना, हे काय करावं आहे ना हे श्रेया महाराज हो. आणि म्हणून अर्थात त्या ठिकाणी महाराजांनी हे प्रमाण शेपक जरी असेल तरी तुकोबाराने अर्थात एक अभंग लेखाटलाय बघा. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण जन्मला सुटला, कृष्ण जन्मला सुटला, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, अरे कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप सुटला. म्हणून दृष्ट विचार करतो तेवढ्यामध्ये नारदाची स्वारी आली आणि नारदाला सांगितलं म्हणले महाराज काय सांगाव तुम्हाला, माझा वैरी तिकडे वाढतोय, अर्थात वाढतोय, इकडे माझ्या मनाची धुकधुक वाढायला लागली. अरे मग असं धुकधुक लावून घेण्यापेक्षा त्याला मारून टाक ना. कंसाने सांगितलं हो महाराज मारण्याचं काय मी नियोजन केलं नसेल का. अर्थात जो मारायसाठी पाठवला तो तिकडेच गेला म्हटले, परत आलाच नाही. अरे मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायचा पण नेमका कोण बांधायचा. उंदराची मीटिंग भरली अशी, तुमच्या गावातले चिचगावांमधले असे 5-50-100 उंदर एका जागी आले. देवीच्या मंदिरामध्ये त्यांनी मीटिंग घेतली रात्री 12 वाजता. आणि उंदराची मीटिंग रात्रीलाच भरत असते, सप्त्याची मीटिंग दिवसा भरत असते की नाही. तसं उंदराची मीटिंग भरली आणि त्या उंदर एकमेकाला म्हणायला लागले का रे मांजराच्या जातीपासून आपल्या जातीला फार मोठा धोका व्हायला लागला. मग माणसाचा अर्थात त्या ठिकाणी माणसाचा परिवार वाढायला लागला, पण आपला परिवार जसा जसा दिवस पुढे यायला लागला तसा आपला परिवार मागे चाललाय. मग अर्थात काय विचार म्हणले, अगोदर अर्थात मीटिंगचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार अर्थात हे सदस्य हे सगळे नियम त्या ठिकाणी नियुक्त केले. सगळ्यांनी सांगितलं महाराज हो अध्यक्ष बरोबर आहे, आपली उंदराची जात कमी व्हायला लागली, बोका यायला लागला, मांजराची जात यायला लागली, एक बोका घेऊन चाललाय म्हटले. मग काय केलं पाहिजे, काही नाही, मांजराच्या गळ्यामध्ये घंटी बांधली पाहिजे. कशाला रे, काही नाही, मांजर आपल्याकडे येतं आणि मुकाने येतं. पावला असं अर्थात पावलाचा सुद्धा आवाज होऊ देत नाही, मुकाट्यानं येतं. जसं येतं तसं अर्थात आपल्या जातीला उचलतं, तसंच अर्थात तद्धाम परमम मम. बस. अरे पण मग घंटा बांधल्याच्या नंतर काय होईल महाराज तुम्हाला माहित नाही का. अहो घंटा बांधल्याच्या नंतर त्या घंट्याचा आवाज येईल, ते घंटा वाजेल, ते घुंगरू वाजेल. अर्थात घुंगरू वाजलं की आपल्या जातीनं पळून जायचं, म्हणजे आपलं रक्षण होईल. वा वा वा, सगळ्यांना पटलं बघा, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, सगळ्यांनी टाळ्या. जसं तुम्हाला अर्थात पटलं, जसं तुम्हाला पटलं तसंच सगळ्यांना पटलं आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. वा, सुंदर युक्ती, सुंदर अर्थात सुंदर युक्ती. हो वा वा वा, पटलं म्हणले. पण त्याच्यातलं एक थोडं हुशार होत, ते म्हणला आपल्याला सुद्धा हे पटलं म्हणला, पण नेमकं मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची कोण आणि घंटा बांधायला जाणार कोण जाणार घंटा बांधायला. अध्यक्ष म्हणले ज्यानं हे पर्याय वापरलाय, ज्यानं हे डोकं चालवलं त्यालाच आपण पाठवूया. अध्यक्ष म्हणले का रे रामभाऊ, चल तूच हे काम करून टाक. रामभाऊ जातो का महाराज. रामभाऊला माहित आहे अर्थात आपण मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायला गेलो की आपण परत येऊ शकत नाही. तसंच अर्थात
कंसानं नारदजीला सांगितलं, म्हणले महाराज जो गेला तो तिकडेच गेलाय, तो इकडे आलाच नाही, नाश्त्यावरही समाप्त झाला तिकडे, तो जेवण सुद्धा अर्थात नाही, नाश्ताच झाला त्याचा. बरं ठीक आहे, मग तुला कंसा तुला वैरी समाप्त करायचा, हा काही पर्याय? अरे एक पर्याय आहे. काय आहे? नारद महर्षी सांगा. तो पर्याय करतो मी. त्यावेळेला नारद महर्षीने सांगितलं, अरे असा एखादा माणूस पहा, असा एखादा माणूस पहा की त्याची चलती बाजू दोन्हीकडूनही असावी. म्हणजे अर्थात मुलीच्या पार्टीकडून गेला की अर्थात मुलीकडून सुद्धा त्याची चलती बाजू असावी. तोच माणूस मुलाकडून गेला की तिकडून सुद्धा त्याचं ऐकणारा असावं. म्हणून असे दोन्ही पार्टीत ज्यांचा वशील आहे, दोन्ही पार्ट्या ज्यांना मानतात, असा एखादा माणूस, एखादा अर्थात तुझा सेवक. महाराज तसं कोण आहे माझ्याकडे? कोण आहे तसं? नारदांनी सांगितलं, तिकडे गेल्याच्या नंतर तिकडून त्याचा भक्त असला पाहिजे आणि इकडून तुझा तो सेवक असला पाहिजे. एखादा माणूस नारदाने सांगितलं तुझ्याकडे आहे, त्याचंच नाव आहे अक्रूर. बस ठीक आहे. अक्रूर नाव घेतलं आणि आनंद वाटला. अक्रूराला बोलवलं, अक्रूराला सांगितलं, अक्रूरा चल म्हटले, आता अर्थात तुला कन्हैयाला आणण्याकरता जायचं आहे. रथाला घोडे जुंपले महाराज. अर्थात रथ वाऱ्याच्या वेगाने सुटला आणि त्याच वेळेला सायंकाळ झालेली होती, 6ची वेळ होती. 6च्या वेळेला नंद बाबाच्या वाड्याच्या समोर एक सुंदर त्या ठिकाणी रथ गोपींनी पाहिला आणि सगळ्या गोपीचा मोर्चा नंद बाबाच्या वाड्यावर येतो. आणि नंद बाबाच्या वाड्यावर नाम अर्थात जी यशोदा मैया होती, यशोदा महाराणी होती. यशोदा महाराणीला एका गोपीने विचारलं, का ग यशोदे, हा रथ कोणाचा आहे? अर्थात कसा काही इथं आलाय? आम्हाला अर्थात अशी जाणीव होती की हा रथ कंसाचा आहे, हा रथ भोजराजाचा असेल, हा रथ अर्थात त्या ठिकाणी कोणते भोजराजाचा आहे, हा कंसाचा रथ आहे असं आमच्या लक्षात येतं. पण हा रथ इथं आला कशाला? त्या ठिकाणी महाराज, हो कोणाचा रथ आहे, कशाला आला, हे प्रश्न विचारले यशोदेला. आणि त्यावेळेला यशोदेचं अंतःकरण भरून आलं. का भरून आलं? आई होती दत्ताची. अंतःकरण भरून आलं आणि त्या ठिकाणी घळा 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 डोळ्यामधून अश्रुधारा सुरू झाल्या. यशोदा मैया रडते. रडणारी यशोदा मैया गोपींनी पाहिली आणि यशोदेच्या बरोबरीला अर्थात गोपी सुद्धा रडताय. पण रडण्याचं कारण माहिती नाही. जे अर्थी नक्की यशोदा मैया रडते त्या अर्थी नक्कीच काहीतरी संकट आहे, नक्कीच काहीतरी कन्हैयावर, लालावर, आपल्या भगवान परमात्म्यावर संकट आहे. विचारलं, का ग यशोदे तू का रडते आहेस? सद्गतीत कंठ झाला आणि त्या ठिकाणी तीच यशोदा मैया अर्थात त्या गोपींना बोलते. त्या गौरीचा सगळा मोर्चा नंद बाबाच्या वाड्यावर, या नंदाचे अंगणी मिळाला
भगवान परमात्म्याला घेऊन जाण्याकरता आक्रोड आलाय. आक्रोड आपल्या परमात्म्याला त्या कन्हैयाला घेऊन जाण्याकरता आलाय. महाराज आक्रोड नाव ऐकलं, आक्रोड नाव ऐकलं. खऱ्या अर्थाने आक्रोड म्हणजे सामान्य नव्हता बघा. आक्रोड हा देवाचा भक्त होता. म्हणून अर्थात आक्रोड ज्याच्याकडे क्रूरपणा नाही असा हा आक्रोड आहे. म्हणून त्या आक्रोडाचं सुद्धा फार मोठं महत्व गायलंय. अरे आक्रोडाच्या वडिलाचं नाव भागवतकार सांगतात स्वफल्क. आक्रोडाच्या वडिलाचं नाव स्वफल्क आहे. आईचं नाव गांधीनी माता सांगितलेलं आहे. आणि असा आक्रोड ज्या वेळेला त्या गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यामध्ये पाहायला सगळ्या गोपी आणि मायबा त्या सगळ्या गोपी त्या आक्रोडाकडे जातात आणि आक्रोडाला सांगतात, आक्रोडा कशा करता आला साहेब, कशा करता कन्हैयाला नेण्याकरता. आक्रोडा लक्षात ठेव, अर्थात आमचा प्राण आमचा भगवान परमात्मा तुला तर आम्ही नाही नेऊ देणार. पण परमात्म्याला जर तुला घेऊन जायचं असेल तर अगोदर त्या ठिकाणी या गोपीला तुला मारावं लागेल, नंतर परमात्म्याला घेऊन जावं लागेल. काय प्रेम होतं दादा. अरे ज्या वेळेला भगवान परमात्म्याला नेण्याकरता अक्रूरजी आले ना, अरे त्यावेळेला गोपी रडतात. यात नवल काय. ज्या वेळेला परमात्मा अर्थात मथुरेच्या दिशेने निघण्याची तयारी करतो दादा, मोठ्यात त्या गाडी ढसा होते. ज्यावेळेला परमात्मा निघतो ना त्यावेळेला अर्थात गाई ढसा रडल्या, सगळे अर्थात वासरं रडले. अरे माणसं रडतात. यात नवल काय दादा. माझ्या भगवान परमात्म्याने प्रेम माणसावरच नाही केलं, तर माझ्या परमात्म्याचं प्रेम हे जनावरांवर सुद्धा आहे. एखाद्या वेळेला लक्षात ठेवा, अरे एखाद्या वेळेला माणसावर प्रेम केल्याच्या नंतर माणूस बैमान होईल दादा. पण मुक्या प्राण्यावर तुम्ही जर प्रेम कराल ना दादा, मुक प्राणी तुमच्यावर कधीच बैमान होणार नाही. म्हणून कुत्रा असते, कुत्रा कितीही अर्थात चावणार असू द्या, पण तो कुत्रा आपल्या मालकाची मांडी कधीच पकडणार नाही. तो बैमान नसतो. त्याला माहित आहे अर्थात आपण याचं खातो. पण सध्याच्या युगामध्ये आज असं झालंय, अरे कुत्र्याला सुद्धा अर्थात माणुसकी कळते, कुत्र्याला सुद्धा ज्ञान कळतं, पण माणूस माणसाला विसरलाय, माणूस हा माणुसकीला विसरलाय. म्हणून तर अर्थात एवढे अन्याय अपराध अर्थात आपल्याला या दुःखाला सामोरं जावं लागतंय. अरे पावसाळ्यामध्ये उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळा आहे. हे आपल्या कर्माचं प्रतीक आहे. सगळ्या अर्थात गोपी रडतात. यात नवल काय. त्या गोकुळामध्ये जेवढ्या गायी होत्या त्या गायी सुद्धा रडायला लागल्या. हंबलती गायी वासरे भूकमळतो जीव कसा नको नेऊ भगवान नको नेऊ भगवान नको नेऊ गोपी रडतात. अरे गोपी एवढ्या रडत होत्या, एवढी रडत होत्या अर्थात नयनीच्या उदकाने भिजली धरणी. किती रडल्या गोपी, किती रडल्या सांगू. एखाद्या नदीला जसा पूर यावा तेवढ्या गोपी परमात्म्यासाठी रडल्या. कारण गोपींना माहिती होतं जो परमात्मा खऱ्या अर्थाने आम्हाला 15 वर्ष या डोळ्याला दिसलाय, तोच परमात्मा आता एकदा गेल्याच्या नंतर परत येणार नाही, परत नाही येणार. आणि नाही आला परत तो परमात्मा गोकुळामध्ये नाही आला. पण ऐका, गोपीचा सुद्धा भाव होता अर्थात तो जगाचा मालक एकदा तरी आम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही, भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. पण एक दिवशीचा प्रसंग आहे. जगाचा मालक अर्थात गेलाय, पण परमात्मा अनेक वर्ष झाले मथुरेचा अर्थात द्वारकेचा राजा झालाय. आणि सहज एक दिवस परमात्मा एका खोलीमध्ये जाऊन कोपऱ्यामध्ये जाऊन गाय मोकळून रडू लागला. यशोदेने विचारलं, हे कन्हैया का रडतोस रे दादा, तुला काय झालं. त्यावेळेला जगाच्या मालकाला बोलावंसं वाटत नाही,
काय बोलावं, काय निमित्त सांगावं. परमात्मा रडण्याचं कारण होतं गोपीची आठवण. आणि गोपीची आठवण येत होती. और बचपन की माँ यशोदा अर्थात याद आती थी और बचपन की सभी सखियां याद आती है, इसलिए भगवान परमात्मा रोते थे. अरे परमात्मा रडू लागले आणि त्याच वेळेला उद्धवाला सांगितलं, उद्धवा जा रे, परमात्मा जेवला नाही, 2 दिवसापासून त्यानं अन्नाचा घास खाल्ला नाही, जा तो परमात्मा का रडतो विचार एकदा. त्यावेळेला उद्धव आला आणि उद्धवाला सांगितलं, उद्धवा अरे मी रडतो याचं कारण मला भूक नाही, मला तहान लागलेली नाही, मला भूक लागलेली नाही. अर्थात मला दुसरं तिसरं दुःख कोणतंच नाही. मग देवा दुसरं तिसरं दुःख कोणतं नाही तर तुम्ही रडता का? त्यावेळेला परमात्म्याने सांगितलं, आता इस रोने की वजह है मेरे बचपन की माँ यशोदा और मेरे बचपन की सखिया गौरनी की याद आती है, इसलिए उद्धवा मैं रोता हूँ रे. परमात्मा रडतो. आणि त्याच वेळेला उद्धवाला सांगितलं परमात्म्याने, उद्धवा जा, माझी एक इच्छा आहे उद्धवा, मी आता त्या गोपींना भेटण्याकरता जाऊ शकत नाही जाऊ शकत, पण उद्धवा तू जाऊ शकतो, जा एकदा आता त्या गोपीचा समाचार घेऊन ये. आणि म्हणून त्याच वेळेला तोच उद्धव आता गोकुळामध्ये येतो ना, त्यावेळेला पाहायला इकडं तिकडं महाराज, अरे सगळ्या गवळणी रडताय. तेव्हापासून परमात्मा गेला. अरे 5, 25, 50 वर्ष झाले तरी सुद्धा गोपी त्या ठिकाणी रडायचं थांबत नाही. गोपींचा त्या ठिकाणी शोक पाहायला. आणि त्या ठिकाणी उद्धवजी विचारतात, का रे गोपींनो तुम्ही का रडता? उद्धवा आम्ही का रडतो सांगू? अरे अर्थात आमच्या रडण्याचं कारण एकच आहे, तो जगाचा मालक आम्हाला सोडून गेला ना, तेव्हापासून आम्हाला अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही, अर्थात संसार गोड लागत नाही. आम्हाला एक दिवस वर्षासारखा चाललाय रे. अर्थात तो परमात्मा कसा आहे समाचार आणलाच काही. त्यावेळेला उद्धवानं सांगितलं, गोपीनो तो परमात्मा खुशाल आहे, एवढा सुंदर खुशाल आहे, परमात्मा खुशाल आहे. हे वृत्त ऐकलं महाराज. आणि त्यावेळेला उद्धवानं सांगितलं, जगाच्या मालकानं अर्थात तुमच्याकडे मला पाठवलेलं आहे, काही निरोप आहे तुमचा? त्यावेळेला त्या सगळ्या रडणाऱ्या गोपीनं उद्धवाकडे एक निरोप पाठवला. मेरा त्या गोपी का काळजी राख झाली, 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 मेरा त्या गोपी का काळजी राख झाली. माधवी श्रीहरी गोपीनं सांगितलं, उद्धवा त्या परमात्म्याला सांग तुझ्या, अर्थात गोपी मेल्यामुळं त्यांची राख झाली, त्या शिल्लक राहिल्या नाही. जा तुझ्या देवाला हा निरोप सांग. आणि त्यांची राख झाली. आणि ज्या ठिकाणी त्यांची राख झालेली पडलेली आहे त्याच ठिकाणी येऊन एकदा बासरी वाजव म्हणावं त्याला, एकदा बासरी वाजव. आमची दुसरी काही इच्छा नाही रे. आमचा निरोप जगाच्या मालकाला दुसरा तिसरा काही सांगू नको, फक्त एवढा निरोप. एवढं प्रेम गोपीचं होतं. आणि ज्या वेळेला परमात्मा निघण्याची तयारी करतो ना, त्याच वेळेला मायबा गोपी रडताय, पण गोपीचा विरह परमात्म्याला सहन होईना. जगाचा मालक सुद्धा रडतो. जसा जसा परमात्मा रडतो, पण आवरले अश्रू आवरले. परमात्मा रथामध्ये चढलाय. अरे रथामध्ये परमात्मा चढलाय, पण आता तिथं अवस्था काय झाली? रथी चढले
नयनेच्या उदकाने परमात्मा चालले आणि महाराज ऐका परिणाम काय झाला आता परमात्मा जाणार आहे नावीला झाला गोपींचा आणि गोपी त्या रथाच्या समोर झोपल्या अक्रूराला सांगितलं अक्रूरा जर आता तुम्हाला कन्हैया न्यायचा असेल तुला आमचा प्राण न्यायचा असेल आमचा परमात्मा न्यायचा असेल तर अर्थात अगोदर आमच्यावरून रथ त्या ठिकाणी घाल आणि परमात्म्याला घेऊन जा काही ताकद होती का महाराज त्या अक्रूराची गोपीवरून रथ चालवण्याची नाही दादा पण त्या ठिकाणी गोपी खाली पडल्या रथी चढले वनबाळी हो आकांत गोकुळी हो महाराज सांगतात भूमी पडल्या ब्रजबाळी कोण त्या सांभाळी अरे नयनीच्या उदकाने भिजली धरणी अर्थात त्यावेळेला जगाच्या मालकाला ते दुःख पाहावंसं वाटत नव्हतं भगवान परमात्मा अक्रूराला सांगतात अक्रूरा या गोपीच्या सोपाशी न पहावे मजसी या नयनाचे अंगणी एका जनार्दनी रथ गेला निघून रथ निघाला पण परमात्म्याला घेऊन निघाला परमात्म्याने सांगितलं अक्रूरा त्या गोपी अर्थात तशा मुकाट्यानं बसणार नाही मागच्या माग रथ फिरव आणि अर्थात अक्रूरानं मागच्या मागूनच रथ वळवला आणि अर्थात मथुरेच्या दिशेनं निघाला यमुनेच्या तीरावर रथ आला आणि अक्रूरीच्या मनामध्ये द्विविधा स्थिती निर्माण झाली अक्रूरजी विचार करतात जर अर्थात आपण परमात्म्याला तिथं नेलं कंसानं जर मारलं परमात्म्याला तर इथून पुढं जेवढा समाज जन्माला येणार आहे तेवढा समाज मला दोष दिल्याशिवाय राहणार नाही अर्थात तो अक्रूर आला होता आणि त्या अक्रूरानं परमात्म्याचा घात केला म्हणून द्विविधा स्थिती झाली अर्थात करावं काय परमात्म्याला न्यावं का न न्यावं खऱ्या अर्थाने परमात्मा कंसाला मारणार आहे का कंस परमात्म्याला मारणार आहे द्विविधा स्थिती सुरुवात झाली आणि त्याच वेळेला अक्रूरजीनं सांगितलं देवा माझी अर्थात त्रिकाल संध्या करणारा माझा हा वेळ आहे दुपारची वेळ झालेली होती अक्रूरजीनं सांगितलं देवा आता स्नान संध्या करून येतो आणि म्हणून अक्रूरजीनं त्या यमुनेच्या तीर्थामध्ये बुडी मारली जशी बुडी मारली तसंच त्या परमात्म्याने अर्थात त्या अक्रूरजीला एकच त्या ठिकाणी लीला दाखवली आणि एका दणक्यामध्ये भगवान परमात्मा त्या कंसाचा उद्धार करणार आहे एक चित्र पाहिलं आणि अक्रूरजीला समाधान झालं महाराज बस बस आता कंस मरणार आहे भगवान परमात्म्याला धक्का सुद्धा लागणार नाही म्हणून पुढे निघाला रथ अर्थात वाटेमध्ये तो धोबी भेटला कोलया पेंड नावाचा हत्ती 8 प्रकारचे मल्ल त्याच्यानंतर ते कुब्जा दासी असं करता करता अर्थात मुष्टी युद्धे चानूर मुष्टिक जे मोठमोठाले राक्षस होते ते राक्षसाचा समाचार कोलया पेंड नावाचा हत्ती होता त्याला सुद्धा मारलं एका हातामध्ये भगवान परमात्म्याने त्या हत्तीचा दात घेतला आणि दुसऱ्या हातामध्ये बलरामजीने अर्थात त्या हत्तीचा दात घेतला आणि अशा प्रकारे पुढे निघाले आणि ज्या ठिकाणी सभा होती त्या सभेमध्ये कंस मामा बसले होते आणि महाराज मामाच्या दरबारामध्ये बलराम दादा भगवान परमात्मा जातात आणि लांबूनच त्या ठिकाणी मामाला पाहिलं आणि मामाला अर्थात कन्हैयाने सांगितलं मामा राम राम म्हणले मामा ओळखलं का मी कोण आहे मामा ओळखा मला एकदा मी तुमचा भाचा आहे म्हणले भाचा सोप्या भाषेमध्ये मी तुमचा जावई आहे म्हणले जावई ओळखा एकदा महाराज पण कंस काय भानावर होता का कंसाला अन्न दिसत नव्हतं पाणी दिसत नव्हतं अर्थात जिथं पाहिल तिथं फक्त आणि फक्त कृष्ण दिसायचा महाराज
कृष्ण 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 कृष्ण, झोपेमध्ये कृष्ण, जेवायला बसलं की महाराज त्या ताटामध्ये कृष्ण दिसायचा, ताट फेकून द्यायचा, पाणी प्यायला घेतलं की अर्थात पाण्यामध्ये भगवान परमात्मा दिसायचा, पाणी सुद्धा फेकून द्यायचा. अशी अवस्था त्या कंसाची झाली. परमात्म्याने अर्थात पुढे गेले आणि कंसाला त्या ठिकाणी 2 हातावर उचललं आणि मामाला सांगितलं, मामा आता तुमचा शेवट काळ जवळ आलाय, आठवण करा केलेल्या अर्थात पापाची आठवण करा. काय काय तुम्ही केलं मामा, सांगा ना मला. माझे 6 भाऊ कसे मारले मामा, एकदा कसे मारले आठवण करा. जगाचा मालक सांगू का मला, जरी अर्थात दुराचारी असला, जरी राक्षस जरी असला, तरी जगाचा मालक